महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजनेवर आर्थिक संकटाचं सावट आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांना गेल्या 8 महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही, त्यामुळे केंद्र चालवणं अवघड झालंय। 55 केंद्रावरील सुमारे 66,000 लाभार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासनानं तातडीनं थकीत अनुदान द्यावं अशी मागणी केंद्र चालकांनी पत्रकार परिषदेत केली आहे। 26 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना राज्यातील गोरगरिबांसाठी आधार ठरली आहे। कोरोना काळात लाखो नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, मात्र गेल्या 8 महिन्यांपासून शिवभोजन थाळी केंद्र चालकांना शासनाचं मानधन मिळालेलं नाही। राज्यातील 2011 केंद्रांवर ही योजना सुरू असताना केंद्र चालकांवर आर्थिक ओझं वाढले। धान्य, कडधान्य, तेल, गॅस, भाजीपाल्यांचे दर प्रचंड वाढले असून त्याचबरोबर भाडे, वीज बिल आणि कामगारांचे पगार रोखीनं द्यावे लागतायत। कोल्हापूर जिल्ह्यातील 55 शिवभोजन केंद्राचे सुमारे 55 लाख रुपयांचं अनुदान थकीत आहे। हे अनुदान तातडीनं न मिळाल्यास केंद्र चालवणं अशक्य होईल असा इशारा केंद्र चालकांनी दिलाय। योजना सुरू राहावी आणि गोरगरिबांचे जेवण बंद पडू नये यासाठी सरकारनं त्वरित थकीत अनुदान वितरित करावं अशी मागणी शिवभोजन थाळी योजना मालक संघटनेचे किशोर आयरेकर, महेश पाटील, उमेश पोर्लेकर, अमित सोलापूर, शुभम भोपळे, विनीता भोसले, शीतल तिवडे यांनी पत्रकार परिषदेत केली। यावेळी धनाजी हंडे, ओमकार जाधव, वैभव भास्के उपस्थित होते।